प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या विषमतावादी मनुच्या कायद्यांना नाकारलं, त्या मनुस्मृतीला आज या देशामध्ये मानाचे स्थान प्राप्त होत आहे की काय? कारण या मनुष्य समर्थन करणारे लोक सत्तेवर आलेले आहेत आणि ही लोक ह्या ना त्या मार्गाने मनूला या भारताच्या उरावरती बसवण्याचं पाप करत आहे। मित्रांनो, हा मनू आणि त्याने निर्माण केलेली जातीय व्यवस्था, महिलांना हीन लेखण्याचं काम, या सगळ्याचा परिपाक म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भर चौकात मनुस्मृतीला आग लावून पेटवून दिलं। मनुस्मृतीला आग लावून बाबासाहेब फक्त थांबले नाही, तर बाबासाहेबांनी नवी भीमस्मृती निर्माण केली। भीमस्मृती म्हणजे भारतीय संविधान, आणि या भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशातल्या सर्व भारतीय नागरिकांना समान अधिकार दिले, समतेचं मूलमंत्र दिला, सगळ्यांना लोकशाही या ठिकाणी दिली। जगातली सगळ्यात मोठी लोकशाही बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिली। त्याच बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांच्या संविधानाला हरताळ फासण्याचं काम या देशातले जातीवादी धर्मांधवादी लोक करत आहे। मित्रांनो, NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात NCERT या संस्थेनं 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचा धडा ठेवलाय। संविधानाचा धडा त्यांनी तिथून वगळलाय। संविधानाचं जे उद्देशिका आहे ती त्यांनी तिथून वगळली आणि या मनूला त्या ठिकाणी स्थान दिले। याचा अर्थ या NCERT ने सावरकर गोवळकरांच्या विषमतावादी विचारांना उजळ वाट्यानं स्थान दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना त्यांनी हरताळ फासलेली आहे। या अत्यंत गंभीर अशी बाब आहे। शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर भारतीय सामाजिक जीवनामध्ये या NCERT ने केलेलं या अक्षम्य असं पाप आहे आणि त्याचा निषेध वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे। प्रकाशजी आंबेडकर म्हणाले की या ना त्या मार्गाने या देशामध्ये मनुस्मृती लागू करण्याचा ही आणि नालायक प्रयत्न या देशामध्ये होत आहे, तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। NCERT ने ताबडतोब माफी मागून हा धडा त्यांनी वगळून टाकावा। कुठं नेऊन ठेवलाय भारत आमचा? कुठं नेताय तुम्ही आमचा भारत? खबरदार, आम्ही आमच्या भारताला पुन्हा त्या मनूच्या राज्यात नेऊ देणार नाही। आमचा भारत हा प्रजासत्ताक भारत आहे। आमचा भारत हा संविधानाचा भारत आहे। तो पुन्हा आम्ही मनूचा भारत होऊ देणार नाही। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा भारत आहे आणि तो बाबासाहेबांच्याच विचारांचा कायमस्वरूपी राहणार आहे। जोपर्यंत या देशातला अंतिम भारतीय जिवंत आहे तोपर्यंत हा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा असणार आहे, असंही या देशातल्या नागरिकांनी हा जो मुद्दा बाहेर आला त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया नोंदवताना लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। मित्रांनो, NCERT हे या देशामध्ये पुन्हा जाती व्यवस्था निर्माण करू पाहत आहे। विषमतावादी धोरण ते राबवू पाहत आहे। एक नागरिक म्हणून आम्ही सुद्धा या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी ताबडतोब माफी मागून हा धडा वगळावा अशा आम्ही सुद्धा या भीम पॅंथर क्रांती वाहिनीच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।